सर, तुम्ही ॲनिमल संदर्भात काहीतरी बोलला होता की हे सगळं व्हायलेंस दाखवलं जातं तर का चित्रपटाला स्टोरी नसते वगैरे, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? नाही माझा माझा जो ट्विट आहे तो खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, तर तो ट्विट तुम्ही सगळ्यांनी वाचावा असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्या व्यतिरिक्त मला काही नाही म्हणायचं आहे. मला जे म्हणायचं होतं मी त्या ट्विटमध्ये म्हटलंय. आणि त्याच्या व्यतिरिक्त हे की हा भारत आपला एक सुंदर असा देश आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांना सगळं काही बोलायचा अधिकार आहे आणि तसंच कोणाला टीका करण्याचा अधिकार पण आहे. तर ज्याला जे हवं ते त्यांनी बनवावं आणि ज्याला जशी हवी तशी त्याच्यावरती टीका करावी. काहीतरी गोष्टी आवडल्या की तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं लिहिता, काहीतरी गोष्टी खटकल्या की तुम्ही त्याच्याबद्दल तर आपली टीका लिहिता. काही आपल्या वरीज असतात, आपल्या काही गोष्टी असतात, तुम्ही सोशली गोष्टींना पाहत असता. तर मला मुख्य म्हणजे मला तेच वाटलं की मी अजिबात आणि मी खरंच माझा ट्विट खूप सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, तर आपण त्याला तिथेच ठेवावा. सर, आत्ताचे जे चित्रपट असतील हिंदीमध्ये येणारे, असं वाटतं तुम्हाला की कंटेंट खूप कमी होत चाललाय किंवा एंटरटेनिंग करण्यासाठी त्यात खूप काय काय भरवलं जातं असं वाटतं? नाही, खूप प्रयत्न चाललेले आहेत लोकांना. आता कसे यावर्षी खूप सिनेमे चालले आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की हिंदी सिनेमा, मागच्या वर्षीपर्यंत आपण असं बोलत होतो की हिंदी सिनेमा कोणी पाहत नाहीये, काही होत नाही. आणि आता आपण म्हणतो की जवळजवळ सगळे सिनेमे झाले. आता जिथे टायगर सारखा सिनेमा चालतो, किंवा जिथे गदर सारखा सिनेमा चालतो, ॲट द सेम टाइम 12th फेल पण चालतो तो सिनेमा. तर लोकांना व्हेरायटी हवी असते, लोकांना सगळं काही हवं असतं. ॲनिमलही खूप चाललाय. आम्ही